कसं झाले सांग. पहिला नुसतं लिंबूच बघा झणझणीत कट आले. सनी ए सना बाय 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 कर बाय अजय बाय बाय तर आज अंडी सार करायला लागलेत. तर बघा त्यासाठी मसाला काय काय घेतलेत ते. पहिला असं मसाला भाजून घ्यायचं काय. मसाला भाजून घ्यायचं ती कमी याच्यावर. ते काय काय घेतलं सर. खसखस आणि तीळ त्याच्याबरोबर खोबरं पण भाजायचं. खोबरं जास्त घालायचं. तेवढं बस. एक वाटीभर तर होते हे तसंच ठेवणार काय. मी ठेवतो मी लागेल तर येतो. जरा लाल कलर यूजपर्यंत मी भाजायचं. तर आता हे सगळं भाजून घेतलेला मसाला खडे मसाला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं फुटाण डाळ घातलेत. मसाले बघा अजून पूर्णपणे बारीक झालं नाही. त्यात पाणी घालत नाही सर. जरा आणि जरा करून मग घालायचं. जरा मोठं राहिलं की नाही जरासं पाणी घालून बारीक करायचं. टोमॅटोचं पेस्ट करून घ्यायचं. आलं लसूण आणि 2 एलदोड घालून चेचून घ्यायचं फोडणीत घालायला. सनी तसं सनू म्हणताना इकडेच येतोय नको. ते एलदोडचं साल काढून घ्यायचं नाही. तसंच घालायचं. तसंच वास घालायचं. येते छान. तर ते सार मध्ये तोंडात येत नाही मग एलदोड. नाही काय होत नाही त्याला काढून टाकायचं. साल सकटच चेचायचं. असं उभं चिरून घ्यायचं काय. घ्यायचं बारीक. 3 चमचा. 3 चमचा तेल घाल. मग आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकलेत. ते थोडंसं तडतडू द्यायचं. आणि आम्ही किती वाटी सार करणार आहे का नाही तेवढं काही पाणी गरम करून घ्यायचं. तर बघा जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून परतून घ्यायचं. मग आलं लसूण आणि वेलदोड जे चेचलेलं होतं ते घालायचं. ते पण चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून चांगल्या पद्धतीने ह्यालासुद्धा परतून घ्यायचं. ओल्ड की जरा आमचे आधीपासून काम करायचं निवांत. केवढं खुश झालंय. काय करणार फीडबॅक देखील वास आले की नाही. अंडी मला सुटली. जरा इकडे सनीला घे व्हिडिओ. आलं थांब आलं थांब. इकडे रे सनी सनी इकडे आमच्या जेवाय ना आता इकडे दे. आता चपाती घालतो बाकी ये रे इकडे. पांडू पांडू सनी ते काय घातलं साहेब मम्मी. धना पावडर. धना पावडर. ते आम्ही तीळ आणि खसखस आणि त्यात धन घालायला नव्हतं नाही. त्यात धन घालाय नव्हतं का मग ह्यात धन घातलं काय. ह्यात धना पावडर.
हे बघ चटणी. धनेपूड आणि चटणी घातल्याचं काय? हे मसाला तयार करून घेतलेला आता घालायचं. ते घाल. काय तर करते. आता तेल सुटेपर्यंत काही नाही, त्याला हलवत राहायचं कमीवर. असं लागायला काही नाही, उगाच जरासं गरम पाणी काही नाही सोडायचं. चांगलं भाजून द्यायचं. सनी ए सनू सनू ए सनू कशी आली अंगावर. ए अंगावर येते रे. आलो आलो. गरम मसाला 1 चमचा घालतो. तेल सुटायला आता कसं. अगं तेल कसं सुटायला लागलं. तर आता ह्यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे चांगलं कट येतंय. गार पाणी घालायचं नाही आहे. मग ह्याला चांगल्या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. त्याला देखील सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आमचं आजी देवाचं ध्यान करायला लागले. मग ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. तसं का व्हाईट व्हाईट फेस होते म्हणायचं. ते येते फेस नंतर जाते तिखट आल्यावर. खोबऱ्याचं फेस येते. खोबऱ्याचं फेस येते काय? खोबऱ्याचं फेस येते. झालं. झालं. हे ह्या साईडला फक्त रस्सा तयार झालाय. अंडी फुटूनी म्हणून काही नाही, शिजवताना 1 चमचा मीठ घालायचं त्यात. होय. कधी पण. होय. आणि जरा कमीवर शिजवायचं. पाणी उकळी आलं की कमी करायचं. हे त्याच्यासाठी भोगोने वेगळंच केलं त्यांनी. बघा झणझणीत कट आले. काय खायला सनू? काय 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 नाव काय ठेवलंय स्त्रीचं? लिओ. लिओ काय? लिओ लिओ बोलते का? लिओ बोलल्यावर बघितलं पण नाही करत. लिओ आहे लिओ. हे आमचं अनेक मांजर. हे आमचा जुना मांजर, सगळ्यात पहिला घरचा. ह्याचं नाव सिम्बा. बापाचं पाय मोडला याचा. जरा पायाला जखम झाले. जखम झाली, मी पायच मोडलाय. पाय कट केले रे. कट केले कुत्र्याचा उठा. शिंबू उठ के दे त्याला, जाऊ दे, सोड. तर बघा इथं श्रीशैलने शिजवलेला अंडीचं साल तेन काढून घेतलाय. इथं चपाती रेडी व्हायला लागले आणि इथं कांदा आणि लिंबू चिरून ठेवलेत. इथे आमटी पण रेडी झालेला आहे. ह्यामध्ये अंडी घातलेलं नाही आहे कारण मी अंडी खात नाही, मी प्युअर व्हेज आहे. त्यामुळे अशा प्रकारे आमटीमध्ये श्रीशैल उकडलेलं अंडी घालून खायला लागलाय. कसं झालं सांग? पहिला नुसतं लिंबूचं. कायमच करते का मी? मीठ घे. मीठ घातलंय बस साईडला. हे कुठलं मीठ का? ते कुठलं शेंदा मीठ. पब्लिक मध्ये पण नाचायचं आम्ही सुट्टी आहे. ते ओळखलं तू ते करणार म्हणून. कुठलं ते कोल्हापूरचं काय?
कुठलं रे? वाव्यास तालीम कोल्हापूर. तिथं जाऊन नसलाय? बघितलं नसतं. काय ते? बासुंदी. जेवण झाल्यावर शेवटला स्वीट पाहिजे होतं ह्याला. त्यांचं मम्मी बासुंदी करून घातल्या. तर बघा आता तरी बासुंदी खाल्लाय, त्याच्यानंतर हे रसगुल्ला देखील खाल्ला. त्याला हे रसगुल्ला खूप आवडतंय. हे आमची आजी. आयुष्यभर आठवण राहते आयुष्यभर. आमची नातू 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 सगळेजण बघू शकतात. आजी काय म्हणताय? बोला की. काय बोलायचं? हे आमचं डॉगी. तिथं मांजर एक बसलंय. इथे एक तिथे एक आहे, हे डॉग आहे. इथे एक मांजर आहे. तुम्ही कधी येणार बेंगलोरला? येणार की आजीला घेऊन जा. किती दिवस झालं आम्ही बेंगलोरला जाऊन. आता नाही, पहिला पण मी बेंगलोरलाच होतो. आता लग्न झाल्यापासून एक 1.5 वर्ष झालं आता बेंगलोरला जाऊन. 1 वर्ष काय 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाली. तेव्हापासून येतो येतो म्हणायला लागला. अजूनपर्यंत आमचे मम्मी पप्पा बेंगलोरला आलेच नाहीयेत. म्हणजे सासू सासरा आमचा बेंगलोरला आलेला नाहीये. आजीला तर घेऊन बघू जा. आता कधी येतात. आजी तर येतो म्हटलं. बघूया आजी जर तिकडे गेलं की तिकडे ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो सगळं. लई इच्छा आहे त्यांचं यायचं, पण खूप लांबचा प्रवास आहे. त्यामुळे आमचं पप्पा नको म्हणत होतं की खूप खूप म्हणजे खूप 12, 13, 14 तास स्लीपर बसमध्ये थोडं प्रॉब्लेम होऊ शकतं. त्यांचं वय झालंय ना, त्यामुळं बघू काय काय होतंय, कसं कसं काय काय. जर पॉसिबल झालं की आम्ही नक्की नेतो आजीला. तिथं सगळीकडे बेंगलोरमध्ये आम्हाला आजीला पप्पा मम्मीना सगळीकडे फिरवायचं आहे. बघू आता हिनी कधी येतात. हिनी आल्यानंतर कुठं कुठं फिरतो बेंगलोरमध्ये सगळं व्लॉग येतील. आजचा अंडीसारचा व्लॉग कसं वाटलं कमेंट करून कळवा. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्ट झालं होतं. तर श्रीशैल पण सांगत होता मम्मीला खूप छान झालंय म्हणून. तर बघू आता आम्ही पण जेवणार आहे आता थोड्या वेळानं. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. तर आता परत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय कर बाय अजी. बाय बाय. बाय बाय.